नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट। काल दिनांक 26 जून 2026 रोजी पिंपळगाव राजा येथे अर्ध्या तासाच्या पावसाने पिंपळगाव राजा ग्रामपंचायतीच्या विकासाच्या दाव्यांचा फुगा फुटला। वार्ड क्रमांक 3 जलमय शाळा, सरकारी रुग्णालयाचा मुख्य रस्ता पाण्याखाली, संतप्त नागरिकांचा सवाल, जबाबदार कोण? पिंपळगाव राजा ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 3 मध्ये अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने ग्रामपंचायतीच्या नियोजनाचा आणि विकासकामांच्या दाव्यांचा फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले। नाल्यांची वेळेवर स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचले आणि काही मिनिटातच संपूर्ण परिसर जलमय झाला। त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पावसामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेकडे जावे लागले। तसेच सरकारी रुग्णालयाकडे जाणारा मुख्य मार्गही जलमय झाल्याने रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आणि नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली। स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की प्रत्येक पावसाळ्यात वार्ड क्रमांक 3 मध्ये हीच परिस्थिती निर्माण होते। पावसापूर्वी नाल्यांची नियमित स्वच्छता, पाण्याचा निचरा आणि आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासन सातत्याने अपयशी ठरत आहे। परिणामी थोड्याशा पावसातही रस्ते तलावाचे स्वरूप धारण करतात। नागरिकांच्या म्हणण्यानुसार लाखो रुपयांच्या विकासकामांचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मूलभूत सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। रस्ते, गटारी आणि जलनिस्सारण व्यवस्थेची योग्य देखभाल होत नसल्याने दरवर्षी नागरिकांना याच समस्येचा सामना करावा लागत आहे। विकासाच्या घोषणा मोठ्या, पण वास्तवात नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे। पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचल्याने आपत्कालीन सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे। यापूर्वीही अनेक वेळा ही समस्या ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती। मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ आश्वासनांची खैरात करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे आता प्रशासनाने तातडीने नाल्यांची स्वच्छता, जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा आणि वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे। आता पिंपळगाव राजा ग्रामपंचायत प्रशासनासमोर नागरिकांचा एकच प्रश्न उभा आहे। अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने विकासकामांचे वास्तव समोर आले असताना या वारंवार होणाऱ्या समस्येला जबाबदार कोण? आणि निष्क्रिय कारभार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व दोषींवर कारवाई कधी होणार? नागरिक आता केवळ आश्वासने नव्हे तर ठोस आणि कायमस्वरूपी कृतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत। ये नियोजन है, देखिए आप, ये नाली है और ये ढापा, ये देखो। अब ये बेचारे किसान लोग हैं, ये कई सालों की मेहनत के बाद घर बनता है और ये देखिए आप, ये पानी इनके घरों में जा रहा है। इसके कारण ये काली मिट्टी है, यहाँ पे घर भी गिर सकते हैं। काली मिट्टी की वजह से आप बोलो भाई, आपका क्या कहना चाहेंगे ग्राम पंचायत से हकीम भाई? ग्राम पंचायत यही कहना चाहेंगे कि इसके अंदर भर्ती वर्ती डालो क्या, और ये पानी काट के दो हमारे को। ये ढापा डाल के रखे तुमने 4 फुट ऊपर, किधर जाना किधर आना। काली मिट्टी की वजह से कालम दब रहा हमारा, घर गिरने का खतरा है। खतरा है बोले तो 100%। अभी तो आज का दिन पहला दिन बारिश का है, ये पहला दिन और खाली 20 मिनट की बारिश हुई अभी। मैंने बाकी है। ये 20 मिनट के पानी में इस तरीके की स्थिति है। अगर 2-4 दिन का पानी, एक दिन पानी अगर गिर जाए
तो ये घर ना गिर जाए, इस तरीके की स्थिति यहाँ पर है। ये ढापा 3 से 4 फीट ऊपर है घर से, आप देखिए ये इनका नियोजन है यहाँ का। देखो ना तुम नीचे उतरो, तो हमारे अंकल खड़े वहाँ जाके देखो। ये ढापा है तुम्हारा, ये देखिए ढापा, ढापा बताओ। और वो है एकदम खड्डे में।